हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज. तुमच्या येणाऱ्या मेधा एक्झामिनेशनसाठी एलिजिबिलिटी काय असेल यासाठीचे अजूनपर्यंतचे प्रश्न आहेत आमच्या व्हॉट्सॲप चॅनलवरती, आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती पाहावयास मिळतात आहे. त्यासाठीचा एक अत्यंत महत्त्वाचा शॉर्ट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि प्रोजेक्ट ऑफिसरसाठी कोण व्यक्ती कुठले ॲस्पिरंट्स एलिजिबल आहेत हे आपण या चार्टच्या माध्यमातून समजून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला क्लिक करून ऑलवरती क्लिक करा. बघा, मेधासाठीचा जो सिलेबसचा सेशन आहे ऑलरेडी मी डिस्कस केलेला आहे. सोबतच त्याची रिक्रुटमेंट अपडेट आहे ही सुद्धा आपण यूट्यूब चॅनलला डिस्कस केलेली आहे डिटेलमध्ये. हे तुम्ही जाऊन सर्वप्रथम पाहू शकता. आता बघा, स्ट्रेट अवे मी तुम्हाला एलिजिबिलिटी समजून सांगतो आहे. ठीक आहे, या चार्टमध्ये तुम्हाला खाली दिलेल्या चार्टमध्ये समजायला येईल. ठीक आहे, की प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसरसाठी जे आहे फर्स्ट क्लास इंजिनिअरिंग डिग्री लागेल, प्लस तुम्हाला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल न्यू अँड रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये. हे जर नसेल ऑरमध्ये इंजिनिअरिंग डिग्री जर असेल तर तुम्हाला 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल, जी ती फर्स्ट क्लास नसेल तरी चालेल. इंजिनिअरिंग डिग्रीमध्ये कुठलीही इंजिनिअरिंग डिग्री याच्यासाठी एलिजिबल आहे, फक्त इलेक्ट्रिकल म्हणूनच असं कुठेही मेन्शन करण्यात आलेलं नाही आहे. म्हणून तुम्ही कुठल्याही ब्रांचचे असाल फक्त इंजिनिअरिंग डिग्री ती हवी आहे. ओके, फर्स्ट क्लास असेल तर 5 वर्षाचा आणि जर फर्स्ट क्लास नसेल तर 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल हा प्रकल्प कार्यकारी अधिकारी या पोस्टसाठी. सोबतच नंतर प्रोजेक्ट ऑफिसरसाठी फर्स्ट क्लास इंजिनिअरिंग डिग्री जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कुठलाही एक्सपिरियन्स लागणार नाही, तर या पोस्टसाठी तुम्ही एलिजिबल आहात. ही तुम्ही विदाऊट एनी एक्सपिरियन्स ही फॉर्म जो आहे फिलअप करू शकता. नंतर जे इंजिनिअरिंग डिग्री जर असेल तुमच्याकडे विदाऊट फर्स्ट क्लास तर तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल न्यू अँड रिन्युएबल एनर्जी सेक्टरमधला. आणि जर तुमच्याकडे डिप्लोमा असेल तर त्याच्यामध्ये 7 वर्षाचा एक्सपिरियन्स हा तुमचा कन्सिडर करण्यात येईल. हे जे मराठीमध्ये तुम्हाला टेबल देण्यात आलेला होता ऑफिशियल नोटिफिकेशनवरती, यालाच आपण कन्वर्ट करून इथे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आय होप या शॉर्टनी तुमचा जो डाऊट आहे क्लिअर झालेला असेल. ठीक आहे, सोबतच मेधासाठीचा जो नॉन टेक्निकलचा कोर्स आपल्या कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला नुकतंच लॉन्च झालेला आहे. यामध्ये जे 80 क्वेश्चनची जी तुमची तयारी आहे, ज्यामध्ये तुम्हाला 40 मार्क्स मिळणार आहेत, याची संपूर्ण तयारी आपण या कोर्समध्ये करतात. याला जॉईन करण्यासाठी कॅपिट्यूटचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा या नंबरवरती व्हॉट्सॲप करून सुद्धा विचारू शकता. सोबतच टेक्निकल बॅच आजपासूनच सुरू झालेली आहे आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूच्या ॲप्लिकेशनवरती. यासाठी ॲडिशनल ₹300 आपण डिस्काउंट जो आहे हा उद्या 2 तारखेपर्यंत आपण दिलेला आहे. सोबतच याची लास्ट डेट जी आहे ती 2 तारीखपर्यंत असणार आहे. त्यामध्ये ₹300 तुम्हाला जो ॲडिशनल डिस्काउंट आहे तो तुम्हाला अवेल करता येईल. यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ऑल कोर्सेसमध्ये जाऊन तुम्ही या कोर्सला एनरोल करू शकता. यामध्ये विदिन अ ड्यू कोर्स ऑफ टाईम आपण नवनवीन सेशन जे आहेत ना ॲड ऑन करणार आहोत, आणि तेही स्पेसिफिकली तुमच्या मेधाच्या सिलेबसनुसार. ओके, आणि सोबतच तुम्हाला जर प्रॅक्टिस क्विज अटेम्प्ट करायची असेल फ्रीमध्ये नॉन टेक्निकल आणि टेक्निकलची, तर त्यासाठी आजच आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. कॅपिटलचे नॉन टेक्निकलसाठी आहे आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूच्या टेक्निकलसाठी आहे. त्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये प्रॅक्टिस क्विज अटेम्प्ट करता येईल. सोबतच तुम्हाला PDF सुद्धा मिळतील प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे. ओके, आणि जर तुम्हाला रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे प्रश्न हवे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा कॅपिट्यूटच्या, आणि सोबत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, सो दॅट तुम्हाला अपडेट जे आहेत रेग्युलरली हव्यास मिळेल. ठीक आहे, या दोन्ही कोर्सेसबद्दल काही एन्क्वायरी असेल तर तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सॲप करून विचारू शकता. या एलिजिबिलिटीला कन्सिडर करून जेही फ्रेशर्स ॲस्पिरंट्स आहेत कुठल्याही डिग्रीचे असो, ठीक आहे, कुठल्याही त्यांचे ब्रांच असो, फर्स्ट क्लास डिग्री जर असेल तुम्ही तर तुमच्याकडे हा प्रोजेक्ट ऑफिसरची जी ही पोस्ट आहे ही तुम्ही फिलअप करू शकता विदाऊट एनी कन्सर्न. ओके, आणि सोबतच जो सिलेबस आहे यासाठी दिलेला मी पूर्ण डिटेल 1 बाय 1 टॉपिक वाईज समजून सांगितलं. याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देऊन देईल. हा तुम्ही सिलेबसचा सेशन आहे व्यवस्थितरित्या पाहून घ्या. आणि सोबतच जर तुम्हाला नॉन टेक्निकलचे जे 80 प्रश्न आहेत यासाठीचे जे इम्पॉर्टंट कुठले टॉपिक्स प्रिपेअर करायचे याचा जर व्हिडिओ हवा असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आजच कळवा, जेणेकरून मी उद्याला तुमचे इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहेत 80 प्रश्नांसाठी कुठले सब टॉपिक्स क्रिएट करायचे, तयार करायचे, हे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगेल. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑलवरती क्लिक करा. आणि या सेशनला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत मात्र नक्की पोहोचा. आणि काही अडचण असल्यास व्हॉट्सॲप किंवा कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कमेंट करून आम्हाला विचारू शकता. सोबतच फ्री क्विज अटेम्प्ट करायला विसरू नका. सो गाईज, भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकर. थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट.